वाटलं नव्हतं का मा मित्राला पण हिरे मोती बी भेटू शकते. आज मी आणि मा मित्र बाबूराव आम्ही दोघंही जात होतो नागपूरच्या रस्त्याने आपल्या इंटर्नशिपच्या क्लासला, आणि जाता जाताच आमच्या मागे लालपरीची बहीण हिरवी परी येत होती. आजपर्यंत मी आपल्या मागे दीड दिमागवाली पोरगी नाही ठेवलो ना, आता माझ्या मागे 1.5 करोडची गाडी घेऊन राहिली. अजून थोडसा समोर गेल्यावर पाहिजे होतं का नागपूरवाले आता दुबईची बराबरी करताय. जसं दुबईमध्ये छान मारायला चिता पोहोचते तसं आता नागपूरवाले वाघ पोहोचून राहिले. क्लासमध्ये पोहोचल्यावर पाहिजे होतं का मा मित्र इथं पहिलेच हजर आहे. जसं काय यायला कोणी अवॉर्डच देणार होता पहिले येऊन गेला. वाह क्या मुस्कुराहट है. सकाळपासून याची मम्मी मला विचारताय का आलू का चालू बेटा बा का येते, तर त्याला मला हेच सांगायचं आहे का आलू का चालू बेटे हे इकडे आहे. आता कचऱ्याच्या गाडीवाल्याला मी विचारलो का हा कचरा नाही का, पण ते पण म्हणे मला का आम्ही वेस्ट मटेरियल नेत नाही. माझ्या मंडळाच्या कार्यकर्ता येईल काय कामधंदे नाही राहिले तर फक्त एकच काम करते, फुकटची आग खेळत राहते. 2000 years later. हे पोट्टे येताना एवढ्या चांगल्या शिस्तीमध्ये येते, पण जाताना असे बैलासारखे जाते जसं काही बैल पोळा लागला का. आता तुम्ही पण बैलासारखे काम नको करत जा, लाईक फॉलो करून जा.